जिल्ह्यात फक्त तोंड दाखवायला येऊ नका, अन्यथा खुर्ची खाली करा, असा इशाराच अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिला. पाहूया. राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहत असतील तर मंत्रीपद सोडावं लागेल. पालकमंत्र्यांना 3 दिवस मतदारसंघामध्ये काढावे लागते. चिंतन शिबिर केवळ आगामी निवडणुकीसाठी नाही, पुढच्या पिढीसाठी आहे. आपल्या मुलांसोबत तडजोड होऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्या, अजितदादांचं आवाहन. महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे. राष्ट्रवादी पक्षाला स्वतःची ओळख आणि विचारधारा आहे. राष्ट्रवादी पक्ष शिवरायांच्या मार्गावर चालणार आहे, असं अजितदादा म्हणाले. पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल. माझ्या सहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल. एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या. आपण म्हणजे मंत्री महोदयांनी, सगळ्यांनी नाही. अनेक आमचे मंत्री येतात. मी कोणाच्याबद्दल काही विशेष काय सांगू इच्छित नाही, पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये. आमच्याकडे 2 तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो ना मी हे करून आलो, काही अर्थ नाही आहे. 2 तासाच्या पर्यटनासाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.